महत्त्वाची बातमी आहे। SRA प्रकल्पामध्ये आता 35% जागा खुली ठेवावी लागणार आहे। हायकोर्टाच्या आदेशानंतर राज्य शासनाचं तसं परिपत्रकच आता जारी झालेलं आहे। 35% जागा सार्वजनिक स्वरूपात खुली ठेवावी लागेल। 65% जागेतच इमारतींचा विकास करता येईल। अंमलबजावणी करता एक विशेष निरीक्षण समिती गठीत करण्यात येते। SRA उपमुख्य अभियंत्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, महत्त्वाची खरं तर ही आपण म्हणूया निर्णय घेण्याची वृत्ती, कारण हायकोर्टाच्या आदेशानंतर राज्य शासनानं हे एक परिपत्रक काढलेलं आहे ज्यामध्ये 35% जागा सार्वजनिक स्वरूपात खुली ठेवावी लागणार आहे। मोकळा श्वास मुंबईकरांना घेता येईल असं आता म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये। निश्चितच लागवी, कारण उच्च न्यायालयामध्ये नगर या संस्थेने काही एनजीओच्या माध्यमातून ही याचिका दाखल केली होती। त्यानंतर न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे आणि त्यानुसार आता एक नवीन परिपत्रक राज्य शासनाने जारी केलेलं आहे, ज्यामध्ये आता SRA प्रकल्प जर तुम्हाला राबवायचा असेल तर तुम्हाला सर्वप्रथम 35% जागा आहे ती खुल्या स्वरूपात सार्वजनिक स्वरूपात सर्वसामान्य नागरिकांसाठी ठेवावी लागणार आहे आणि उरलेल्या 65% जागेवरच तुम्हाला इमारतींचा विकास करता येणार आहे। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या 35% जागेचा विकास केल्यानंतरच तुम्हाला इमारतींची परवानगी मिळणार आहे, सर्व प्रकारच्या परवानग्या मिळणार आहेत। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या जागेचा पुनर्विकास केल्यानंतर 35% या ठिकाणी तुम्हाला फक्त जॉगिंग ट्रॅक असतील किंवा मैदान असेल, झाडं लावणं असतील, उद्यान असतील, अशा प्रकारचीच कामं करता येतील। इतर कुठल्याही प्रकारचं बांधकाम करता येणार नाही आणि या जागेवरती कुणालाही मालकी हक्काचा बोर्ड लावता येणार नाही। ही सार्वजनिक जागा सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली असेल असा बोर्डही लावावा लागणार आहे। पहिले 3 वर्ष याचा मेंटेनन्स आहे तो विकासकच पाहिल आणि त्यानंतर स्थानिक पातळीवरती महानगरपालिका असतील किंवा इतर प्राधिकरण असतील त्यांच्याकडे ही जागा देणार आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी मोकळा श्वास घेण्यासाठी आता आणखी मोकळ्या जागा उपलब्ध होण्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा निर्णय मानला जातोय। लागवी अगदी चेतन, खरं आहे हा अतिशय महत्त्वाचा निर्णय मानला जातोय, पण मुद्दा हा उपस्थित आहे, मुंबईत इतक्या जागा आहेत कुठे? मुंबई अतिशय दाटीवाटीचा परिसर आहे, अगदी लागून लागून खेटून इमारती उभ्या राहतात, टोलेचंग इमारती उभ्या राहतात। अशातच जर मोकळी जागा सोडावी असा जर निर्णय घेतला जात असेल तर उरलेल्या जागेमध्ये, उरलेल्या FSI मध्ये उभी राहणारी इमारत, तिथून मिळणारी मुंबईकरांना जागा, याची सगळीच गणितं बदलताना दिसतील। निश्चितच लागवी, कारण सातत्याने खेळासाठी अगदी चेतनचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। चेतन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।